श्रावण विशेष संपत शनिवार दिनांक 22 ऑगस्ट 2026. 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण श्रावण विशेष संपत शनिवार 22 ऑगस्ट 2026 या दिवसाचे 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य पाहणार आहोत. आता श्रावण महिन्यातील संपत शनिवार हा धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा दिवस मानला जातो. आता या दिवशी शनिदेवाचे स्मरण, श्री बजरंग बली यांची उपासना, दान धर्म आणि मनापासून केलेली प्रार्थना यामुळे मनाला समाधान मिळते अशी श्रद्धा आहे. चला आता मग पाहूया 22 ऑगस्ट 2026 रोजीचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असेल. आता आपण सुरू करूया पहिल्या राशीपासून. पहिली रास आहे मेष रास. आता मेष राशींच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस उत्साह आणि सकारात्मक विचारांनी भरलेला राहू शकतो. आता मागील काही दिवसापासून रखडलेली एखादे काम आज मार्गी लागण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. व्यवसायात नवीन संधी मिळतील, मात्र कोणताही मोठा निर्णय घाईघाईने घेऊ नका. आता आर्थिक बाबतीत दिवस समाधानकारक राहील. अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक नियोजन अधिक चांगले होईल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तींशी मनमोकळेपणाने संवाद साधल्यास गैरसमज दूर होतील. वैवाहिक जीवनात प्रेम आणि आपुलकी वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. श्रावणातील या शुभ दिवशी शनिदेवाचे स्मरण करून गरजू व्यक्तींना शक्य ते दान करणे लाभदायक ठरू शकते. आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ वेळ आहे सकाळी 9:15 ते 10:30. आता आपण बघूया पुढची रास. पुढची रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शांतपणे आणि नियोजनपूर्वक काम करण्याचा आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढू शकतो, पण तुमच्या मेहनतीमुळे काम व्यवस्थित पूर्ण होईल. व्यवसाय करणाऱ्यांना एखादा चांगला व्यवहार मिळू शकतो. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होण्याची शक्यता आहे, मात्र उधारीचे व्यवहार करताना काळजी घ्या. घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. एखादी जुनी इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि पुरेशी विश्रांती घ्या. आज मन शांत ठेवून श्री स्वामी समर्थाचे नामस्मरण करणे शुभ ठरू शकेल. आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ वेळ आहे सकाळी 10 ते 10:30. आता आपण बघूया पुढची रास. पुढची रास आहे मिथुन रास. आता मिथुन राशींच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस नवीन कल्पना आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या बोलण्याची आणि काम करण्याची पद्धत इतरांना आवडेल. व्यवसायात नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. गुंतवणूक करताना योग्य सल्ला घेणे चांगले राहील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची काळजी वाटू शकते, पण परिस्थिती लवकर सुधारेल. मित्रांकडून चांगली मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असून अभ्यासात लक्ष लागेल. शनिवार असल्याने संयम ठेवणे आणि वाद टाळणे तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचे ठरेल. आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ वेळ आहे 12:15 ते 1:30. आता आपण बघूया पुढची रास. पुढची रास आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. मनातील एखादी चिंता कमी होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना कामामध्ये जबाबदाऱ्या वाढू शकते आणि त्यातून भविष्यात फायदा मिळू शकतो. व्यवसायात आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. घरातील वातावरण प्रेमळ राहील. कुटुंबातील व्यक्तींकडून चांगले सहकार्य मिळेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. खर्च वाढण्याची शक्यता असल्यामुळे बजेट सांभाळा. आज शनिदेवाचे दर्शन किंवा नामस्मरण करून मनातील चिंता दूर करण्याचा प्रयत्न करा. आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ वेळ आहे सकाळी 8:30 ते 10:00. आता आपण बघणार आहोत पुढची रास. आता पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस हा आत्मविश्वास वाढवणारा राहू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व गुणाचे कौतुक होईल. एखादे महत्त्वाचे काम तुमच्या जबाबदारीवर सोपवले जाऊ शकते.
व्यवसायात नवीन योजना आखण्यासाठी दिवस चांगला आहे. आर्थिक लाभाची संधी मिळू शकते, परंतु खर्च करताना विचार करणे आवश्यक आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून आनंदाची बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. रागावर नियंत्रण ठेवणे आज विशेष गरजेचे आहे. श्रावणातील संपत शनिवार निमित्त देवाचे स्मरण करून गरजू व्यक्तीला अन्नदान करणे शुभ मानले जाते. आजचा शुभ रंग आहे केशरी आणि शुभ वेळ आहे दुपारी 1 ते 2:15. तर आता आपण बघणार आहोत पुढची रास आहे कन्या रास. आता कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस नियोजन आणि मेहनतीचा आहे. तुम्ही ठरवलेली कामं पूर्ण करण्यासाठी चांगली ऊर्जा मिळेल. आता नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामाची दखल घेतील. व्यवसायात छोट्या संधींचा फायदा घ्या. पैशाच्या बाबतीत आज बचतीला प्राधान्य द्या. घरातील वातावरण शांत राहील. आता एखाद्या जवळच्या व्यक्तीशी महत्त्वाची चर्चा होऊ शकते. विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करावे. आज मनातील नकारात्मक विचार बाजूला ठेवून सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ वेळ आहे सकाळी 10:15 ते 11:15. आता आपण बघणार आहोत पुढची रास आहे तूळ रास. आता तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संबंध आणि सहकार्यांच्या दृष्टीने चांगला राहू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. व्यवसायात करणाऱ्यांना एखादा चांगला प्रस्ताव मिळू शकतो. आर्थिक परिस्थिती स्थिर राहण्याची शक्यता आहे. अनावश्यक खरेदी टाळा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीबरोबरचा गैरसमज दूर होईल. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. प्रवासाची योजना बनू शकते. मन प्रसन्न ठेवण्यासाठी आध्यात्मिक कार्यात सहभागी होणे चांगले ठरेल. शनिवार असल्याने संयम, शिस्त आणि नम्रता या तीनही गोष्टी तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ वेळ आहे दुपारी 12 ते 1:15. आता बघूया पुढची रास आहे वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा आहे. काही दिवसांपासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. आता नोकरीमध्ये नवीन संधी मिळू शकते. व्यवसायात घेतलेले निर्णय फायदेशीर ठरू शकतात, मात्र भागीदारीच्या व्यवहारात सावध राहा. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद मिळतील. मनात असलेली एखादी इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होऊ शकते. आज श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करून दिवसाची सुरुवात करणे शुभ ठरू शकते. आजचा शुभ रंग आहे जांभळा आणि शुभ वेळ आहे सकाळी 7:30 ते 9. आता बघूया आपण पुढची रास आहे धनुरास. आता धनुराशींच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक राहू शकतो. नवीन कामांची सुरुवात करण्याची संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे चांगले परिणाम दिसतील. व्यवसायात ग्राहक वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवीन मार्ग मिळू शकतो, मात्र मोठी गुंतवणूक करताना घाई करू नका. कुटुंबातील सदस्यासोबत आनंदाचा वेळ घालवता येईल. एखादी शुभ बातमी मन प्रसन्न करू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल. आज देवाचे स्मरण करून गरजू व्यक्तींना आपल्या क्षमतेनुसार मदत करणे समाधान देईल. आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ वेळ आहे सकाळी 10:30 ते 12. आता बघूया पुढची रास आहे मकर रास. आता मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. आता कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल, पण त्यातून तुमची प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. आता व्यवसायामध्ये जुना व्यवहार पुन्हा सुरू होऊ शकतो. आर्थिक बाबतीत दिवस चांगला असला तरी खर्चाचे नियोजन करणे आवश्यक आहे. कुटुंबातील व्यक्ती तुमच्या निर्णयाला साथ देतील. घरातील एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. मनातील ताण कमी होईल. आरोग्यासाठी पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या. शनिवार हा तुमच्यासाठी विशेष असल्यामुळे शनिदेवाचे स्मरण आणि प्रार्थना मनापासून करा. आजचा शुभ रंग आहे काळा आणि शुभ वेळ आहे सकाळी 8 ते
9:30. आता आपण बघणार आहोत पुढची रास आहे कुंभ रास. आता कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस नवीन विचार आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो. कामामध्ये बदल करण्याचा विचार असेल तर योग्य नियोजन करा. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. व्यवसायात नवीन संपर्क फायदेशीर ठरू शकतात. आता आर्थिक स्थिती सामान्य राहील. जुने देणे मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. मित्र किंवा नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकते. मन शांत ठेवण्यासाठी धार्मिक कार्य वेळ द्या. आज शनिदेवाचे नामस्मरण करून गरजू व्यक्तींना शक्य ते दान करणे शुभ मानले जाते. आता आजचा शुभ रंग आहे गडद निळा आणि शुभ वेळ आहे दुपारी 2 ते 3:15. आता आपण बघणार आहोत पुढची रास मीन रास. आता मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस मनाला समाधान देणारा ठरू शकतो. एखाद्या महत्त्वाच्या कामामध्ये अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढेल. एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचा योग येऊ शकतो. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास ठेवून अभ्यास करावा. श्रावणातील संपत शनिवार निमित्त श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा आणि मनातील इच्छा त्यांच्या चरणी अर्पण करा. आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ वेळ आहे 9 ते 10:39. आता आपण बघणार आहोत. आता बघितले आपण 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण आजचा विशेष आध्यात्मिक संदेश. आता श्रावणातील संपत शनिवार हा श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचारांचा दिवस म्हणून मनापासून साजरा करा. शनिदेवाचे स्मरण करा. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा आणि आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तींना मदत करा. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय बजरंगबली. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचे राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन राशी भविष्यासह पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.